धरणगाव येथून गरोदर महिलेला घेऊन जाणाऱ्या 108 या ॲम्ब्युलन्समधील ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट झाला। त्यात वाहनाच्या चिंधड्या होऊन त्याचे अवशेष 150 फूट उंच उडाले। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार धरणगाव येथून ही 108 ॲम्ब्युलन्स गरोदर महिलेला घेऊन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात येत असताना महामार्गावरील गुजराल पेट्रोल पंपाच्या उड्डाणपुलाजवळ गिअर बदलत करत असताना आगीची ठिणगी उडाली। काहीतरी गडबड असल्याचा अंदाज आल्यानं चालक राहुल बाविस्कर यानं वाहन रस्त्याच्या बाजूला घेतले। वाहनातील डॉक्टर रफिक अन्सारी, रुग्ण व नातेवाईक या सर्वांना खाली उतरवले। त्याच वेळी मागून येणाऱ्या दुसऱ्या ॲम्ब्युलन्समध्ये बसवून त्यांना रुग्णालयात रवाना केलं। हे वाहन काही अंतरावर पुढे सरकताच ॲम्ब्युलन्समधील ऑक्सिजन सिलेंडरचा जोरात स्फोट झाला। क्षणातच वाहनाच्या चिंधड्या उडाल्या। आगीच्या ज्वाला आणि सिलेंडर 150 फूट उंचापर्यंत उडाले। स्फोट व आगीचं दृश्य इतकं भयंकर होतं की बघणाऱ्याचाही थरकाप उडत होता। आवाजामुळे निमखेडी शिवारापर्यंत भूकंपासारखे धक्के बसले। यामुळे झोपलेले वृद्ध लोकही जागे झाले। या घटनेमुळे महामार्ग बंद झाला होता। घटनेचा धक्का बसल्याने चालकाला बराच वेळ काही उमजले नाही।